सकाळी 11 वाजता खात्यामध्ये सरसकट पीक विमा जमा. 3 वर्षाचा जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी, हजारो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आज सकाळी 11 वाजल्यापासून जमा होत आहे. जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील किंवा पीक विम्याचे पैसे कमी आले असेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अखेर आता पीक विमा जे काही वाटप इथं सुरू करण्यात आलेलं आहे. बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा अखेर शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे. ज्यांना कोणाला आलेला नसेल तर या पद्धतीने तक्रार करा आणि सरसकट पीक विमा तुमच्या जिल्ह्यात जमा झाला की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सरसकट पीक विमा कोणाला जमा होत आहे? ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि क्रॉप इन्शुरन्स ज्यांनी केलेला आहे, अर्ज मंजूर आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे आणि पीक नुकसान भरपाईमध्ये पात्र ठरलेले आहेत, अशा शेतकरी बांधवांना आता DBTद्वारे 2023, 24 आणि 25चा जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तब्बल 3 वर्षाचा पीक विमा थेट DBTद्वारे पैसे खात्यामध्ये जमा होत आहे. आता यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून जे काही निधी मंजूर करून 2023, 24 आणि 25चा जो काही रखडलेला पीक विमा आहे, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स म्हणजे 72 तासाच्या तक्रार केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, पिकाची नोंद सातबाऱ्यावर केलेली आहे, आता ज्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे, आता या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथं मिळेल. आता लेखी अर्ज कोठे द्यायचा आहे, ज्यांना कोणाला पैसे आले नसतील किंवा कमी आले असेल. सर्वप्रथम यामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये पीक विमा वाटप सुरू, अहमदनगर, बीड. यानंतर इथं परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, तर 21 जिल्ह्यांमध्ये जे काही वाटप सुरू. आता जे काही राहिलेले पेंडिंग जिल्हे आहेत यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर झाल्याच्या नंतर यामध्ये नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, गोंदिया, तब्बल 36 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात इथं पीक विमा जमा होत आहे. आता यामध्ये जे काही पीक विमा वाटप तुमचा तालुका, जिल्हा, गावांमध्ये ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं झालेले आहे, आता या पिकांचा पीक विमा जमा होत आहे. यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, मक्का आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे, याचप्रमाणे आता भात आहे, कांदा आहे. आता वेगवेगळ्या भागातील याचप्रमाणे रब्बी पिकातील जे काही पीक आहे यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी रब्बीमधील, कांदा, मका. तर ज्यांनी तुम्ही पीक विमा काढलेला असेल तर अशांचा जो काही पीक विमा आहे थेट DBTद्वारे पैसे इथं जमा होत आहे. आता यामध्ये पीक विमा अर्ज न केलेला किंवा अर्जदार आता यामध्ये पीक विमा फॉर्म न भरणे, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमाचा फॉर्म भरलेला नाही तर अशांना पीक विम्याची भरपाई इथं मिळणार नाही. अपुरी किंवा चुकीचे कागदपत्र इथे दिलेले आहे. यामध्ये बँकेचं पासबुक असेल, IFSC कोड असेल, नावामध्ये चुकी असेल तर अशांना पैसे तर येणार नाही. आता यामध्ये आधार लिंक खात्या समस्या, सर्वात मोठे कारण म्हणजे बरेच लाभार्थ्यांना पीक विम्याचे पैसे काय येत नाही तर आधार लिंक नाही. याचप्रमाणे जे काही NPC आहे म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे सर्व्हरशी लिंक नसणे. याचप्रमाणे डायरेक्ट बेनिफिट म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT लिंक म्हणतात, तर ते सुद्धा तुमच्या खात्याला लिंक नसेल तर अशांमुळे पैसे तुमचे येत नाही किंवा कधीकधी तुमचं खातं फ्रीज केलं जाते किंवा तुमचं खातं इनॲक्टिव्ह राहते. यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे तर येत नाही. आता 72 तासाच्या तक्रार करणे. आता जर तुम्ही 72 तासाच्या तक्रार केली तरच तुम्हाला पीक विमा तर तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आता कशासाठी करू शकता? यामध्ये ढगफुटी असेल, वीज कोसळणे असेल अशा, किंवा जास्ती पावसामुळे तुमच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, ज्वारी, हरभरा, खरीप असेल किंवा रब्बी असेल तर अशांनी क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्हाला तक्रार नोंदवायची राहते. जमिनीच्या मालकाच्या हक्काची त्रुटी कागदपत्रे. आता बरेचदा काय होते, आता तुमच्या नावाने जमीन राहते, त्यामध्ये बरेचसे वारसदार राहते, वारसदाराचं सहमतीपत्र तुम्हाला जोडणे आवश्यक आहे. याचप्रमाणे चुकीचा सातबारा किंवा जुना सातबारा इथं अपलोड करणे, त्यावरती पेऱ्याची नोंद नसते मागच्या वर्षीची, किंवा भाडेतत्वावर तुम्ही जमीन वगैरे केली तर ते तुम्हाला ते अपलोड करायचं राहते. महसूल मंडळाच्या यादीमध्ये गावाचा समावेश नसणे. आता बरेचदा तुमच्या शेतातील सर्वे वगैरे होते तर त्या सर्वेमध्ये तुमचं नाव नसते. आता तुमच्या शेतातील सर्वे नसते तर अशाने सर्वे न झालेले जे काही शेतकरी बांधव आहे तर अशाने काय करायचं आहे, तुम्हाला एक लेखी अर्ज देतो. हा लेखी अर्ज तुम्हाला द्यायचा आहे.
संबंधित शाखा पीकमा कंपनी याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी किंवा संबंधित पीकमा कंपनी. आता लेखी अर्ज कसा द्यायचा आहे, ज्यांचे कोणाचे पीकमाचे पैसे आलेले नसेल किंवा तुमचा अर्ज अधिक रिजेक्ट झालेला असेल किंवा पेंडिंगमध्ये असेल तर अशांनी द्यायचा आहे. तर या पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज लिहायचा आहे. प्रति शाखा व्यवस्थापक संबंधित पीकमा कंपनी कृषी अधिकारी तुमचा तालुक्याला जिल्ह्याला या. पीकमा रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज. महोदय, मी खालील सही करणारा श्री. तुमचं नाव लिहायचं आहे, राहणार, तालुका, जिल्हा येथील शेतकरी आहे. मी खरीप रब्बी हंगाम यामध्ये तुमचं वर्ष लिहायचं 2023 आहे, 24 आहे, 25 आहे. यासाठी पीक विमा योजनेतून संपर्क घेतला होता. माझा पीक विमा अर्ज क्रमांक. आता ॲप्लिकेशन ID नंबर इथं टाकायचा. तुमच्या पीक विम्याच्या पावतीवरचा तुमचा नंबर टाकायचा आहे. असून आजपर्यंत माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. याचप्रमाणे माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. यामध्ये तुमचे शेतकऱ्यांचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिकाचे नाव, गट क्रमांक किंवा सर्वे नंबर. आता यामध्ये टाकायचा आहे आधार नंबर. तुमचा व्यवस्थित तुमचा आधार नंबर इथं टाका. मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. बँक खाते क्रमांक, पीक विमा अर्ज क्रमांक जे की तुम्हाला पावतीवरती बघायला मिळेल. तरी माझ्या प्रकरणाची चौकशी करून पात्र असल्यास माझी पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. आपला विश्वासू, दिनांक, नाव, ठिकाण, सिग्नेचर करून त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडून द्यायचे आहे. यामध्ये कागदपत्र जोडायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12/8 पीक विम्याची पावती, ई-पीक पाहणी केलेल्या असल्यास त्याचा पुरावा द्या, नाही दिला तरी चालेल. याचप्रमाणे मोबाईल नंबर हे तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं त्यासोबत द्यायचे आहे. आता तक्रारीसाठी तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर आहे पीक विम्यासाठी. आता यामध्ये 14447 तर या नंबरवरती लगेच तुम्ही तुमचा कॉल करा. आता यासाठी तुम्ही कशासाठी कॉल करू शकता, ज्यांचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे, रिजेक्ट झालेला आहे, ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत, तुमचा अर्जाचं स्टेटस काहीच दाखवत नाही आहे, तर अशाने लगेच या नंबरवरती, या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा. किंवा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर इथं आलेला आहे एक. या व्हॉट्सअप नंबरसाठी यावरती तुम्ही जसे आहे सेंड कराल तर तुम्हाला विचारण्यात येतील की तुमचं इयर कोणतं आहे. त्याचप्रमाणे खरीप रब्बी पीक विमा भरलेला होता का ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर तुमचा क्लेम अडकलेला आहे का, तुमच्या खात्यात पैसे आले का, सर्व माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल. कॉल करताना तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड, अर्ज क्रमांक, पीक विमाचा जो काही बँक खाते दिलेला आहे ते नंबर, मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स तुमच्या जवळ ठेवायचं आहे. नंतर कॉल करायचा आहे 7/12. आता पीक विमा लाभार्थ्याची यादी कशी पाहिजे आहे, तर आता जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. आता यादीत नाव असेल तरच पीक विम्याचे पैसे तर जमा होतील. यादीत नाव कसं पाहायचं आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिशियल पेज ओपन करा. बेनिफिशरी स्टेटस सिलेक्ट करा. यामध्ये अर्ज क्रमांक टाका. अर्ज क्रमांक जसं टाकाल तर त्याचप्रमाणे तुम्हाला चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमचं यादीचं मध्ये काय प्रॉब्लेम आहे ती तुम्हाला बघायला मिळेल तुमचं नाव. आता पीक विमा जे काही जमा होत आहे यामध्ये 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल केल्याच्या नंतर तुम्ही जाणून घेऊ शकता माहिती. पीक विम्याच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी कॉल करू शकता. पीक विमा रक्कम खात्यात जमा झालेली नाही ते विचारण्यासाठी कॉल करू शकता. पीक विम्याचा क्लेम म्हणजे तक्रार नोंदवण्यासाठी या नंबरवरती कॉल करू शकता. चुकीचे बँक खाते, चुकीचा मोबाईल नंबर, अर्जात त्रुटी असल्यास माहिती देण्यासाठी कॉल करू शकता. आता पीक नुकसान झाल्यानंतर दावा करायचा असल्यास यासाठी कॉल करू शकता. पीक विमा प्रतिसाद मिळत नसल्यास तक्रार करण्यासाठी, पीक विमा मंजूर झाला की नाही हे तपासण्यासाठी या नंबरवरती कॉल करू शकता. तक्रार नंबर मिळवण्यासाठी कॉल करू शकता. प्रधानमंत्री फसल विमा योजना सविस्तर माहिती घेण्यासाठी म्हणजे सर्व माहिती जर कोणत्या पीक विम्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती त्या नंबरवरती बघायला मिळेल. ई-पीक पाहणी असेल, क्रॉप इन्शुरन्स असेल तर यावरती संबंधित माहितीसाठी तुम्ही कॉल करू शकता. पीक विम्याचे पैसे अजूनही तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसतील तर काळजी करू नका. अनेकदा काय होते, प्रक्रिया सुरू असते, तांत्रिक अडचणीमुळे पैसे इथं अडकतात. आता जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक नसेल तर DBT लिंक करून घ्या. आता तुमचे पैसे अडकले असतील तर त्याचे मुख्य कारणे काय असू शकते. सर्वप्रथम यामध्ये आधार लिंक नसणे, NPCI मॅपिंग नसणे. सर्वात मोठे कारण म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसणे. म्हणजे DBT जर लिंक नसेल तर तुम्हाला सरकारकडून पैसे पाठवलेले बँकेत तुमचे जमा होत नाही. आता बँकेची समस्या म्हणजे तुमचे बँक खाते चालू म्हणजे ॲक्टिव्ह आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. आता कधी तुमचे खाते फ्रीज होते तर KYC अपूर्ण राहते, IFSC कोड तुम्ही चुकीचा दिलेला राहतो, त्यामुळे तुमचे पैसे इथं थांबते. त्वरित काय करायचं आहे, 3 गोष्टी तुम्हाला इथं करायचं आहे. बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT स्टेटस व्यवस्थित आहे की नाही चेक करा. NPCI मॅपिंग तुमच्या बँक पासबुकला आहे की नाही लगेच चेक करा. नसेल तर तुम्ही
लगेच बँकेला तुमच्या DBT लिंक करून घ्या, आधार लिंक करून घ्यायचं आहे. दुसरं ज्यामध्ये ऑनलाईन स्टेटस. आता स्वतः मोबाईलवर जाऊन किंवा CSC सेंटरवरती जाऊन तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन ॲप्लिकेशन स्टेटस यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुमचा अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे की अप्रूव्ह झालेला आहे हे तुम्हाला समजून जाईल. त्यावरती जाऊन लगेच हे करा. आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल, जे की आपण लेखी अर्ज याआधी दिलेला आहे, तोच लेखी अर्ज तुम्हाला तुमच्या पीक विमा कंपनीला ते द्यायचा आहे. आता पीक विमा कंपनीला तुम्ही जे काही अर्ज दिलेला आहे, आता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या सर्व तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस आहे, तर तिथं नेऊन तुम्हाला तो लेखी अर्ज द्यायचा आहे. राहिलेला पीक विमा टप्प्याटप्प्याने इथं जमा होणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे. आता ई-पीक विमा आणि क्रॉप इन्शुरन्स तुम्ही केलं की नाही हे लगेच चेक करा. अखेर आता पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता ज्यांना कोणाला आलेलंच नसेल तर या नंबरवरती लगेच तुम्ही तुमची तक्रार नोंदवा आणि पीक विमा मिळवा. तर अखेर जो काही राहिलेला बरेच दिवसांपासूनचा जो काही पीक विमा आहे, अखेर 3 वर्षाचा जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या DBT खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे हा जो पीक विमा आहे सरसकट आज सकाळी 11 वाजल्यापासून पीक विमा इथं खरीप रब्बी जमा होत आहे. तर लगेच शेतकरी बांधवांनी तुम्ही तुमचं खातं तपासा.